सरकारनं मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। आम्ही वेगळ्या आरक्षणाची मागणी केलेली नव्हती, आम्हाला ओबीसी मधूनच 50% आत आरक्षण द्या असं जरांगेंनी म्हटलंय। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करायची नव्हती तर अधिवेशन कशाला बोलवलं असा सवाल उपस्थित केलाय। कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा उद्यापासून पुन्हा आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही? अधिवेशन घेतलं कशाला? अधिवेशन हे गोरगरिबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, करोडोच्या संख्येने लोक एकत्र आलेले आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी अधिवेशन असतं। अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला? ओबीसीतून 50%च्या आत आरक्षण पाहिजे, ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यायचे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याच्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस अंमलबजावणी करायची। मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या, आम्ही नाही म्हणत नाहीत, परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कसं काय करत नाहीत? म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता, हे चालणार नाही। नाही, आम्हाला लढावंच लागणार आहे, लढल्याशिवाय न्यायच नाहीये। आणि मी तरी अर्धवट सोडित नसतो, एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपणच काढतो, सोडित नाही त्याशिवाय। मग ते कसला तुरुम का कोणचं सरकार असो नाही तिकडे फारकार असो, माझ्या जातील दैवत मानलेलं आहे, जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे। आणि कसे सगळे स्वारीची अंमलबजावणी करीत नाही तेच मी बघतो आता, हे कसे करीत नाहीत। आजची दिवस आम्ही वाट बघणारच आहे। अधिवेशनात आमच्या सगळ्या स्वाऱ्यांचा मुद्दा घेतोत का? उद्याच्याला सगळं डिक्लेअर, आंदोलन डिक्लेअर, मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार।